हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता जी ही क्लिप शूट केलेली आहे ना, तर ही आहे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी। म्हणजे हा ब्लॉग जो आहे तो गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सुरू होतोय का, आणि आता हा ब्लॉग कधी येईल सांगता येत नाही, कारण मी लग्नाची जी सिरीज आहे ना ती कंटिन्यू करते। सो हा ब्लॉग कधी येतो ते माहीत नाही। तुम्ही जर खालचे ब्लॉग बघितले नसेल तर एकदा पेजला नक्की चेकआउट करून घ्या, तुम्हाला ते ब्लॉग बघायला भेटतील। खूप मजेशीर ब्लॉग होते। आता आम्ही चाललो होतो मोशीमध्ये, कारण आम्हाला आणायचं होतं जे गुढीसाठी लागणार आहे ते सामान। तर येथे मी, बाबा आणि शिव आम्ही तिघे जणी चाललो होतो। असं बाहेर निघलं म्हणजे शिवला खूप मज्जा वाटते, आणि संध्याकाळी फिरायला खरंच मला सुद्धा खूप भारी वाटतं। बट आपल्या नशिबात कुठं, आपल्याला तर मेडिकल आणि आपलं काम असतं। सो ज्यादा कोणा मला असं काही भेटत नाही जास्त करून, बट जेवढं भेटेल त्यात आम्ही एन्जॉय करतो। त्यानंतर ना म्हणजे खूप, तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी होती इथे म्हणजे मोशीमध्ये, कारण सणाच्या आदल्या दिवशी कुठे पण गर्दी असतीच। त्यानंतर आम्ही गेलो होतो, पहिले म्हटलं काठी घेऊया, बांबू घ्यायचा होता, कारण मी दरवर्षी घेते, तो काय माझ्याकडे राहतच नाही, मला दरवर्षी नवीन घ्यायला लागतो। तर एक छान असा बांबू बघून घेतला होता। नंतर आलो होतो इकडे गाठी वगैरे त्या गोष्टी पण मला घ्यायच्या होत्या। फुलांचा हार पण घ्यायचा होता मला गुढीसाठी। त्यानंतर आम्ही एक काठी जो बांबू होता ना तो सिलेक्ट केला होता, आणि शिवचं इथे चालू होतं त्याच्यासोबत पण खेळायचं काम। शिव कोणतीच गोष्ट सोडत नाही, शिवला सगळ्या गोष्टी हात लावून आणि म्हणतो ना आपण त्याला त्या टच करून बघायच्या असतात। त्यानंतर गेले होते मी गुढीसाठी जे लागणार होतं ना ते सामान घेण्यासाठी, कारण आता बांबू वगैरे तर घेतलं होतं, बट आणखी भरपूर गोष्टी मला घ्यायच्या होत्या। येथे पहिले मी गाठी घेतली होती, कारण म्हटलं चला पहिले स्वीटपासून सुरुवात करूया। सो तसं पण आपलं नवीन वर्ष जे आहे ना मराठी लोकांचं, ते आपण गुढीपाडव्यालाच सुरू करतो, आणि तेच आपण व्यवस्थित म्हणजे गुढीपाडवा आहे ना तो खूप छान असं सेलिब्रेट करतो, मराठी लोक तरी करतात। कारण मी तरी मान्य करते की आपल्या लोकांचं जे नवीन वर्ष आहे ते पाडव्यालाच सुरू होतं। त्यानंतर मी ना हार घेतला होता, गुढीसाठी एक गाठी घेतली होती, आणि शिवसाठी मला कडंसुद्धा घ्यायचं होतं, नारळसुद्धा घ्यायचं होतं। त्यांनी कडं दिलं होतं, बट तसंच दिलं होतं। त्यांना म्हटलं की ते कडं आहे ना ते मला पॅक करून द्या, जेणेकरून ते फुटायला वगैरे नको। सो ते मी पॅक करून घेतलं होतं। खूप छान छान अशा गाठ्या ज्या होत्या त्या बाजारात आल्या होत्या, कलरफुल होत्या, आणि ते जे कडे असतात ना ते सुद्धा कलरफुल होते। त्यानंतर सुरू झाला होता ब्लॉग दुसऱ्या दिवशी। सकाळी आंघोळ वगैरे केली होती, केस वगैरे धुतले होते, आणि बघा असा काय असा अवतार दिसत होता माझा। आणि आज शिवसुद्धा माझ्यासोबत लवकरच उठलेला होता, शिवचा पण चालू होता डान्स। ज्या दिवशी मला काही कामं असतात ना असे, त्या दिवशी शिव नक्की सकाळी उठणार। त्यानंतर ना स्वयंपाक करायला घेतला होता मी। आज करणार होते पुरणपोळीचा स्वयंपाक। तर त्यासाठी पहिले मी कांदा कापून ना तो जो आपला ब्राऊन करायचा होता त्यासाठी ठेवला होता। त्यानंतर इकडे मसाला पण काढून घेतला होता, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरच्या आणि खोबरं, जे की मला काळ्या रशीसाठी लागणार होतं, कांदा पण त्यासाठीच लागणार होता। त्यानंतर एका साईडला मी डाळ पण लगेच शिजू घातली होती, कारण मी आज पुरणपोळीचा स्वयंपाक करणार, त्यासाठी मला पुरणपोळीसाठी डाळसुद्धा लागणार होती। डाळ पण छान अशी शिजली होती, आणि त्यानंतर म्हटलं आता ते लगेच गरम आहे ना तर तेच आपण म्हणजे अशी बारीक करून घेऊया, कारण ती थंड झाल्यानंतर लवकर बारीक होत नाही। तर मी तेच इथे ना गरम ती जे होती ती बारीक करून घेण्यासाठी घेतली होती। तर आज मला उपवास करू पण जीव घालायचा होता, त्यामुळे मी आज पुरणपोळी केली होती। म्हणजे तशी तर शक्यतो गुढीपाडव्याला आपण सगळे करतोच, कारण मराठी लोकांचा सण असतो, म्हणजेच नवीन वर्षाचा आपला पहिला सण असतो, त्यासाठी तर सगळे करतातच। तर मी इथे छान अशी पुरणपोळीचा बेत केला होता आज, मस्त अशी पुरणपोळी करणार होते। त्यानंतर माझं इकडे हे स्वयंपाकाचं काम सुरू होतं, तर लगेच बाहेर अमित जे होते ते, त्यांना ऑफिस होता आज, त्यांना लवकर जायचं होतं, त्यामुळे त्यांनी गुढी उभारायचं काम सुरू केलं होतं। तर कोणी म्हणत होतं 7:30 ते 8च्या दरम्यान गुढी उभारायची, कोणी म्हणत होतं 7 ते 11च्या दरम्यान उभारायची, पण आमची 7:30 ते 8च्या दरम्यान उभारून झालेली होती, कारण त्यांना होतं ऑफिस, त्यामुळे त्यांनी लवकरच उभारून घेतली होती। छान अशी पूजा पण करून घेतली होती, पण नैवेद्य ठेवायचा आणखीन बाकी होता, कारण नैवेद्य झालेला नव्हता, माझा स्वयंपाक सुरू होता।
त्यांना म्हटलं माझा स्वयंपाक सुरू आहे तर तुम्ही हे, आणि तसं पण दरवर्षी अमितच गुढी उभारायचं काम करतात, सुट्टी असो वा नसो ते त्यांचं काम ते करतात दरवर्षी. ते एक एक करून ना ते गुढीचं हे करत होते. मला इथे साडीच हे करायची होती, पण सकाळी मला अशी नवी कोर साडी काही सापडत नव्हती, त्यामुळं म्हटलं जाऊ द्या, ब्लाऊज पीस सापडलाय म्हटलं नवीन तर तोच आपण लावून देऊया. पण तो पण थोडासा असं मला छोटा वाटत होता, बट ठीक होता. जे की आपलं काम होतं ते तर झालेलं होतं. गुढीसाठी फक्त नवीन वस्त्र पाहिजे होतं, ते तर भेटलेलं होतं, त्यामुळे जास्त लोड न घेता गुढी उभारून दिली होती. छान असं ना त्याला हार पण घातला होता, लिंबाचे पानं, त्यानंतर गाठी वगैरे घेतली होती. नंतर मग आमची गुढी पण उभारून छान अशी झाली होती. म्हटलं चला आता मध्ये जाऊन आपण आपल्या स्वयंपाकाचं कंटिन्यू करायला हवं. त्यानंतर जो मसाला होता तो छान असा तळून घेतला होता आणि तो मिक्सरला वाटून घेतला होता. त्यानंतर म्हटलं आता लगेच काळी रशी टाकून देऊया, म्हणजे एक एक काम जसं आपल्याला सोपं वाटेल तसं केलं ना तर पुरणपोळीचा स्वयंपाक लवकर आवरतो असं मला तरी वाटतं. तर मग मस्त अशी काळी रशी मी केली होती. जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर माझा खाली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ना काळ्या रशीमध्ये आपले जे बेसिक मसाले होते ना ते थोडेसे घालून घेतले होते. त्यानंतर थोडंसं जे काश्मीरी लाल तिखट म्हणतो ना ती पण टाकली होती, जेणेकरून आपल्या जो आहे तो काळ्या रशीला मस्त असा कलर येईल त्यासाठी टाकलेली होती. नंतर थोडासा एव्हरेस्टचा मटन मसाला आणि किचन किंग मसाला सुद्धा घातला होता, जेणेकरून टेस्ट साराला खूप छान येते, त्यासाठी घातला होता. नंतर छान असं मिक्स करून घेतलं आणि पाणी घातलं. त्यानंतर सार पण 15 ते 20 मिनटं छान असं मी म्हणजे उकळी काढून घेतल्या होत्या, शिजून दिला होता, जेणेकरून टेस्ट आहे ती आणखीन छान होईल. नंतर एका साईडला लावला होता भात. तिथे माझं पुरण पण जे परतून होतं ते तयार झालं होतं. दूध आलं होतं, म्हटलं पहिले दूध आपण तापून घेऊया. इकडे पोळ्यांसाठी मी कणिकसुद्धा मळून ठेवलं होतं. इकडे कांदे घेतले होते भजे करण्यासाठी. मी दूध घेतलं होतं, मला दूध घ्यायला सुद्धा टाईम नव्हता, कपमध्ये काढून ठेवलेलं. त्यानंतर तळून घेतल्या होत्या मी कुरडई. म्हटलं आता त्या कुरडई आहे ना त्या आपण एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून देऊया, तर जेणेकरून त्या छान अशा क्रिस्पी राहतील आणि जेव्हा वात्रडतो म्हणतो ना तशा त्या होणार नाही. त्यामुळे मी कधीही कुरडई किंवा पापड वगैरे तळल्यानंतर अशा एका प्लास्टिकच्या पिशवीत थंड झाल्यानंतर भरून ठेवते, जेणेकरून जे ते आहे तसेच राहतात. त्यानंतर घेतले होते भजे काढायला. म्हटलं एकदा भजे काढून घेऊया. आता माझं सगळं झालं होतं, फक्त पोळीच बाकी होती, ते पण त्याची सगळी तयारी करून ठेवली होती. तर म्हटलं भजे काढून घेऊया. आता हे भजे आपल्याला गरम गरम आवडतात, पण तेव्हा टाईम नसतो आपल्याला, तेव्हा फक्त पुरणपोळी आणि काळी रशी जरी गरम केली तरी होऊन जातं. आता पहिले जे भजे काढले होते तेव्हा एकदा सोडले का परत हात धुवा, ते पुसा, तर तेच करण्यात माझा खूप टाईम गेला होता. तेव्हा म्हटलं जाऊ द्या, आता हा लास्टच आहे, लास्ट टाईम ना जसं होतंय तसं चालून द्यायचं. हात धुवायला वगैरे पण माझ्याकडे टाईम नव्हता. त्यानंतर सगळं रेडी झालं होतं आणि आता माझे जे उपवास करू जेवायला येणार होते ना माझ्याकडं, तर ते सुद्धा आले होते. तर मी ते ताटं पण रेडी केले होते. तर असा झाला होता माझा पुरणपोळीचा स्वयंपाक. त्यानंतर ना संध्याकाळी खाली निघाले होते. खूप थकले होते आज, कारण लवकर उठले होते आणि नॉनस्टॉप माझं काम सुरू होतं, त्यामुळे खूप बॅक पेन, पायाला पण पेन होत होतं, खूप डेंजर थकलेली होती. बट ऑप्शन नव्हतं, मला मेडिकलला जायचं होतं. इथे शिवची तुम्ही एनर्जी लेवल बघू शकता किती हे होती, कारण तो कधी थकतच नाही किती काय असलं तरी. त्याला मेडिकलला जायचं म्हटलं का खूप आनंद होतो. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बघता पण लाईक कमेंट वगैरे काही करत नाही, तर ते सुद्धा करत जा, त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन भेटतं आणखीन एखादा ब्लॉग टाकायला. तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. परत भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत